पहिलं पाय पडून येऊ. चल पहिलं नको दर्शन घेऊ. इकडून कुठून रस्ता आहे? दरवर्षीप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र यात्रा भरते. धार्मिक महाराज खंडोबा मार्गातून या यात्रेनं 1 रुपया मात्र झाले. धन्यवाद. काय काय नका चला. खलबत्ता 250. काठवट कितीला हो? हा बापरे. मोठे मोठे ते बारीकले देत आहे. मोठी साईज. साहेबराव गाडवे शिंदे 11,000 रुपये. मग आता हे किती क्षेत्र लागवड ही? आता 50 गुंठे. 50 गुंठे. मग किती कांदा निघाल याला काय अंदाज? कांद्याची साईज आता पोचल जसं कांदा जर पोचला तर निघतात 300-400 बीज. कांदा पोचला तर मग कमी निघते. आता इथं हा जो कांदा आहे तर मग शेतात यायला तुम्हाला कसं काय? तुम्ही काम करता इकडे बाजूला ऊस दिसतोय. काय आता जीवा उदारून काम करायचं. काय बिबट्या आला तर तेवढं सावधगिरी बाळगायची थोडीशी. कुठं आवाज आला काय झालं. आता सेफ्टी तशा सेफ्टीला तर अजून आमच्या परिसरात कुठं काय काय वाटलंच नाही. वाटलं नाही. पण दिसतात का ह्या भागात बिबटे? बिबटे भरपूर आहेत. आहे ना? भरपूर बिबटे आहेत. मग तुम्ही कधी पाहिलंय का असा? भरपूर वेळा पाहिलंय. असा दिवसा पाहिला. जंगलात रात्रीचे घराच्या आसपास येतात. वट्यांच्या आसपास भरपूर येतात. अवघड आहे आता. आता इकडं एवढी इथं मध्ये जागा एवढी कशासाठी ठेवली बरं? ही इकडे वर्षामुळे काही येत नाही ना. त्याच्यामुळे ठेवला का हे? वर्षामुळे आता मग त्याच्यात वैरण करून टाकायची साईडने ह्याच्यात हा जनावरांसाठी. आणि मग उद्या परत इथून आता हे तुम्ही कांदा लावलाय हा तुम्ही काढता कसं काय बाहेर? मग रस्त्याने इकडून काढायचं. गाडी जाते का? ट्रॅक्टर लावून. हा ट्रॅक्टर जातोय. ट्रॅक्टर जातो ना. हा या बाजूनी पण आहे त्या बाजूनी पण. दोन्हीकडनं पण ट्रॅक्टरनी माल काढायचा बाहेर. आता पहा जवळच इथं ऊस आहे आणि भीतीच आहे. इथून बघा इथं काय हे अजून रोप आहे का? कांद्याचं रोप उरलेलं आहे ते. हे लावलं नाही. मग आता याची भाजी खाता येईल का? खाता येईल ना. हा हा उपटून न्यायचं. थोडं थोडं बघा इथं पालक वगैरे टाकलेली आहे. घरचं खायचं शेतकऱ्यांचं काम होतंय. ते पुढं काय वालवड. हा हा तर मग बघा हे असं चित्र आहे. लोक शेतकऱ्यांना किती अवघड जाते काम करणं. एक फोटो काढते बरं. हे सगळीकडं जुन्नर तालुक्यात सगळीकडे वाघांचं हे आहे ना. सगळीकडे वाघांचं. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर. इकडे लावलेत का पिंजरे? कुठे लावलेत का? गावात इकडे ते ठाकर वस्तीत लावला होता पिंजरा. त्याच्यात काय बिबटे अजून म्हणजे जात नाही. मी बिबटे पण हुशार झालेत वाटते. बिबटे पण कैद होत नाही त्याच्यामध्ये. बाहेरून रोजचे बिबटे पकडून आणतात. आता जे मानिगडोचं बिबट्या निवारा केंद्र आहे तिथं जवळजवळ 150 बिबट्यांची संख्या झाली. तिथं फक्त 36 बिबटे होते आणि त्यांचं आता तिथं काम चालू आहे. त्यांना तिथं ठेवण्याची मोठी व्यवस्था तिथं चालली आहे. बाकीचे बिबटे कुठं वनताराला जाणार आहेत आणि तिथे बाकीचे राहणार आहेत. पकडले का 50 बिबटे वनतारामध्ये जातात आहेत गुजरातला. तर चला असा आहे ना. मग किती बाहेर दिसतंय बघा ना. बाहेर दिसतं. आता इथं काय लावणार आहे? भुईमुग आणि पुढं ऊस येते. गहू शेतकऱ्याचं तेवढं बरं आहे. कोणता पुढला? हा हा इथं काय हे लावला का एवढं एवढंसा लसूण? हा काय? आणि ह्याच्यात काय हो? ह्याच्यात काय लावलंय? ऊस आहे. त्याला खायला अडचण करून ठेवली राव. कशाला ऊस लावत असतील बरं लोक? मग तर पिकांमध्ये खरोखर काही भेटत नाही.
जवळजवळ तुमचं शेतीची मशागतीला वगैरेच भरपूर असा खर्च होतो. त्याच्यामुळे एकंदरीत सगळे लोक ऊस लागवड करून देतात आणि मजूर खूप मजुरी वाढल्यामुळं शेतकऱ्याला मजुरी सुद्धा परवडत नाही. हवामान पोषक नाही. हा, अशी परिस्थिती बघा इथं शेतकऱ्याची. आणि शेतकरी कधी राजा होणार आहे का हे तसंच राहते काही माहित नाही. तर चला, नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आपण आलेलो आहो माणिकडो येथे. तर शेतकऱ्याची आपण थोडीशी माहिती घेऊयात. तर सांगा आपलं नाव. गंगाराम रामचंद्र पवार. तर इथं काय आता कांदा लावलाय का? कांदा लावला आत्ताचा. हां हां. तर किती दिवस झाले कांदा लावून? कांदा लावून आता 15 दिवस झाले. हे बॅगा का पडल्यात त्याला? आता ते उकलतं ना पहिल्या नंतर. मग आता कोणता कांदा आहे आता हा लावलेला? कांदा आपला हा उन्हाळी अलोरा. 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 हां हां. आता हे कधी काढायला येईल? 2.5 पावणे 3 महिन्यांनी 3 महिन्यांनी येतोच कांदा काढायला. हा लवकर येतो ना? लवकर येतो. 3 महिन्याचा पेड होता. मग आता हा साठवायचा का साठवणार का? कांदा जसं क्वालिटीच निघन त्याच्यावर साठवून ठेवायची. बरं बरं. आणि मग आता इकडं कसं काय आता बिबट्यांचं? बिबटे आहेत भरपूर फिरतात. रोज कुठं ना कुठं आहे बिबट्यांची जवळ. आता आंब्यांना पण इकडं मोर आलेला आहे. आलेच नाही काय मोर. तर वातावरण ह्या वेळेस कसं आहे? पोषक आहे ना आहे पण आता आभाळ यायला लागलं ना. मग मोर गळू शकतो. आता मोर परिणाम होईल. त्याच्यामुळे आंब्याचं नुकसान आहे ना. यायला पाहिजे. मग मी बोलते म्हणून किती बाहेर दिसतंय बघा ना. बाहेर दिसतं. आता इथं काय लावणार आहे? भुईमुग आणि पुढं ऊस येते गहू. शेतकऱ्याचं तेवढं बरं आहे. ऊस माझ्यावाला आहे. कोणता? पुढला? हां हां. इथं काय हे लावला का एवढं एवढंसा लसूण? नवीन खरेदार आहे ना. हा काय? आणि ह्याच्यात काय हो? ह्याच्यात काय लावलं? ऊस लागला. ऊस आहे? त्याच्यात पण ऊस लावला नवीन. त्याला कायला अडचण करून ठेवली राव. कशाला ऊस लावत असतील बरं लोक? कसं लावतो मग काय करायचं दुसरं? पिकांनी काय मिळते? मग तर पिकांमध्ये खरोखर काही भेटत नाही. जवळजवळ तुमचं शेतीची मशागतीला वगैरेच भरपूर असा खर्च होतो. त्याच्यामुळे एकंदरीत सगळे लोक ऊस लागवड करून देतात आणि मजूर खूप मजुरी वाढल्यामुळं शेतकऱ्याला मजुरी सुद्धा परवडत नाही. हवामान पोषक नाही. हा, अशी परिस्थिती बघा इथं शेतकऱ्याची. आणि शेतकरी कधी राजा होणार आहे का हे तसंच राहते काही माहित नाही. तर चला, नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हा इकडं टॉवर आहे आणि हा इकडं रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण मध्ये झालेला. आणि इकडं पहा ऊस आहे. ऊसाला पूर्ण असे तुरे आलेले आहेत. आणि या बाजूला आहे मिरच्या टाकल्यात वाळत. कुठे एवढ्या मिरच्या निघाल्या होत्या? हे काय हो? रताळ आहे ना? हा, तसंच मला वाटलं जरा. अजून नसतील त्याला ना? आता ते खांडली ते आता एवढी आता नाही येणार ना? आता येतील ना परत. येतात का? हा, जास्वंद लय भारी आहे ना कलर. हा, याची फांदी येते का? हा ना म्हणलेला पण त्याची